संध्याकाळच्या 6 वाजल्यात. 6 वाजता आपण हिडू संध्याकाळीचं म्हणजे सायंकाळी सुरू केला आहे. तर मला चला आलोय घरी तर थोडं थोडं दाखवा. आज थोडं लवकर आलोय. तर आता लाईट आली. आज 10 दिवस झालं लाईट नव्हती. आज लाईट आली आणि आता करायची मोटर चालू. म्हणजे पाण्याचं जी झंझट आहे, अडचण होती आपली, ते थोडी कमी झाली. आणि आता लगेच वडिलांना म्हणलं तिथं हे करा, बोर चालू करा. ते गेले तर राहणार. तर मी एक टाकी पण नवी आणली, म्हणजे नवी म्हणजे सेकंड पण दुसरी आणलेली, ती पण भरून ठेवू म्हणलं. म्हणजे पाण्याची अडचण नाही, जरी लाईट गेली तरी आनंद पण वाटतोय. आता पाण्याची झंझट गेली नाही तर आजच संध्याकाळी 4-5 खेपा तरी रात्री आणावं लागल्या असत्या. आनंदी मातीनं खेळू, संध्याकाळी अंधार पडलाय. लाईट असल्यावर कसं एकदम सुंदर संध्याकाळी पण वाटतं. लाईट नव्हती 10 दिवस तर सगळा अंधार किर्र होता सगळा. तुम्ही आलात बा, पुण्याहून आले की तुम्हाला लाईट आली एकदम बरोबर. आता आम्ही बरोबर 10 दिवस काढले तर अंधारात. बघा रात्री बघा, आता लाईट कशी, लाईट असली ना बघा किती गाड्या चालल्या समोर समोर. तर बघा आज लाईट आली म्हणजे 10 दिवसांनी लाईट आली. तर संध्याकाळचं कसं आज चकाचक वाटायला लागलंय, म्हणजे नुसतं लाईट उजेड. आज होती लक्ष्मी आईची यात्रा. आमच्या गावात यात्रा जी असते देवीची, सगळीकडे बऱ्याच जागेवर असते यात्रा नाही का. आज यात्रा होती, भरपूर जण यात्रेला आलते बाहेरून. आणि जे ते आपलं आपलं साजरा यात्रा करतात. संध्याकाळी आता कसं एकदम ना 10 वाजल्यात तरी पण गिऱ्हाईक चालू आहे. आणि लाईट असल्यामुळं काहीच वाटत नाही. नाहीतर लाईट नसेल ना तर एवढं अंधाराचं वाटतं की 9 वाजता दुकान बंद करावं आणि झोपावं. अंधाराचं लय त्रास होतो, कारण काही दिसतच नाही ना जास्त, लय म्हणजे हालू आहे दुकानात. आणि उजेड जर असं असाल तर मग काय होतं, कवर थांबलं तर काय वाटत नाही. आता लावलाय मी फॅन दुकानात आणि मस्तपैकी हवा घेतोय. गरमत असलं तरी बी काही अडचण नाही मग. आणि उजेड असल्यामुळं मग कवर बी थांबतो आम्ही. 10 वाजल्यात तरी बी थांबलो. आणि आता आता बंदच करायचं आहे दुकान. तर हा, दीपालीला दाखवायचं बी राहिलं. तर दीपालीमध्ये मला काय आज दाखवलं नाही. दीपाली खाती बोर कांड्या, लहान लहान पोरांसारखं. काय खाती? बोर कांड्या. तुला आहे का? हे आहे बोरकुट कांडे. आणि कमेंट मध्ये सांगा की हा, अशाच लहानपणी कुणी कुणी बोरकुट कांड्या खाल्ल्यात. बुरकुट कांड्या मला लहानपणी कुणी आलं कुणी बाई खाल्ल्या? मला तर लय आवडतात ह्या बोरकुट कांड्या. हा. मी लय खात असते. आतापर्यंत मी 3-4 खाल्ल्यात. म्हणजे अजून लहानच असं वाटायला लागलंय. हम्म. बोर कांड्या कोण कोण खाते ती हम्म. पुरवलेला आज ते. थांबा पोरांना, या पोरांना आता बंद केलं मी. विराज आली का? मोठी दिदी आली का? काय केलंय? पावडर किती लावली तोंडाला? पावडर कोण लावली? पुशव पुशव किती लागली बघ. तर काय झालं, एवढी गडबड होती तर विराजची गाडी, आता विराजला त्यांना सोडलं, मग काय हिडूस नाही काढला का इथं गाडी चालली. तर विराजला असं पटकन गाडी दिसली, असं पळत बसलं गाडीवर आणि म्हणलं चला पटकन. मग मी आणि आनंदी आणि मग काय सोडलं मोठ्या दिदीला, म्हणजेच कल्याणीला. पण कल्याणी आणि विराज दोन्ही बी जातात ना गाडीत, तर दोघांना बी सोडलं ना आता आलो घरी लगेच. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या 8 वाजल्यात आणि कालच आमची म्हणजे देवीची यात्रा झाली ना. कालच म्हणलं होतं मी तुम्हाला. तर म्हणलं होतं काल यात्रेमुळे आम्ही काय रानात नाही गेलो. आज सकाळ सकाळ लवकर उरकायचं आणि रानात जायचं आज. पण असं ठरवलं कालच्या धरून, तर आज जिम जिम चालू झाली, ओलं चिप 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 चिप. तर त्याच्यामुळं थोडीशी चालू झाली. तर ठरवलं जर असा पाऊस जर आला तर मग रानातलं बी कॅन्सल होतं बघा. काही प्लॅन असा केलाच नाही पाहिजे. काही म्हणलं ना तर ते उलटच होतंय. चालूच असतं थोडंसं. पण थोडं चिपचिप येतंय, जर बंद झालं तर बरं होईल, म्हणजे रानात जायला. म्हणजे कुठलीही गोष्ट आहे ना करताना ना, प्लॅन केला ना तो माझा सक्सेसच होत नाही. मला चांगलं आता कळायला लागलंय की कोणची गोष्ट करायची अचानक. आता आम्ही जसं गेलतो बद्रीनाथ केदारनाथला, तेव्हा आम्ही असा प्लॅन 1-1.5 महिना अगोदर प्लॅन केला. तर मी म्हणलो होतं संदीपला की आपल्याला जायचंय. मग आम्ही ठरवलं की 1.5 महिना अगोदर की आपल्याला जायचंय. पण त्या दिवशी 10 तारखेला जायचं ना, तर 100% 10 तारखेलाच जायचंय. मग त्याच्यानंतर मी रानात माती वगैरे भरून घेतली, सर्व कामं. संदीपच्या बी काही नांगरटी वगैरे घरचं काही काम होतं ते, आणि काही करून 10 तारखेला जायचं. आणि पूर्ण प्लॅन केला आणि 10 तारखेच्या जागेवर पुन्हा 11 तारीख व्हायला लागली होती. नाही म्हणलं. मग रातच्या 10 तारखेला रातच्या पार 9 वाजल्या होत्या निघायला. म्हणजे इथून घरी येऊन सगळं आवरायला 10 वाजल्या होत्या. त्याच्यात काय व्हायचं, 10 वाजता एक जण आम्हाला, 9 वाजता एक जण भेटला. तर रात्री ना एक जण, म्हणजे आम्ही निघालोत ना इथून त्यावेळेस रात्री 9 वाजता एक जण जोडीदार भेटला. आणि तो म्हणला तुम्हाला जर बद्रीनाथ केदारनाथला जायचं असलं ती पण गाडीवर, तर तुम्हाला जाणं अशक्य आहे म्हणला.
तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर धरतील आणि पुढे जाऊन देणार नाहीत. म्हणलं का? कागदपत्र आहेत, लायसन आहे. तेव्हा मला तुमच्याकडे पिशवी आणि हे एवढं वजन म्हणल्यावर कसं काय जमायचं? वजन तर लय एवढं बी नव्हतं, पण होतं थोडंसं नाही का. तर मग मला आयला ते बी खरं आहे, काय आपल्याला अनुभव नाही. तर म्हणले तुम्हाला उत्तराखंडात तर लांब राहिलं, उत्तराखंडात आपल्या गाड्याच जात नाहीत. ही बी खरं, उत्तराखंडात आपल्या गाड्या जात नाहीत. फक्त टू व्हीलरला जमतं जायला, टू व्हीलर गाडी. आणि फोर व्हीलर जी गाडी आहे ना, त्या आपली गाड्या प्रायव्हेट जातात म्हणजे नाही का. पण जे भाडं मारतात नाही का, म्हणजे आपलं भाड्यावरच्या असतात ज्या गाड्या स्पेशल नाही का, तर त्या गाड्या काय जाऊन देत नाहीत. समजा आपली स्वतःची गाडी ना, आम्ही फॅमिली 4 जण, तर मग आपली गाडी जाऊन देतात. आणि दुसरी गोष्ट आपले टू व्हीलर. पण अशा लय मोठ्या आपण सगळे मिळून जर गेलो तर आपल्या गाड्या तिथं नेऊन देत नाहीत. ऋषिकेशपर्यंत जायचं आणि तिथून त्यांच्या गाड्या करायच्या, कारण त्यांच्या तिथं व्यवसाय व्हावा त्यांच्या लोकांचा, 2 रुपये त्यांना भेटावा, त्यांचं तिथं असं ठरवलेलं असतंय. त्याच्यामुळं आपल्या गाड्या तिकडं असं भाड्यावर चालू शकत नाहीत त्यांच्या इथं. आणि त्यांचा बी व्यवसाय व्हायला पाहिजे. खास म्हणजे त्यांच्याकडचे रोड बी खतरनाक आहेत असं बी म्हणलं जातं. हाय तर रोड, पण ड्रायव्हर असल्यावर जाऊ शकतो. पण जरा काय लय टन येतं आणि रोड आहे ना, एकच गाडी बसती फोर व्हीलर असे तिकडं. म्हणजे काय जागा आहेत चांगले चांगले मोठे मोठे. जर थोडंसं शहर असेल तर 2 पदरी रोड आहे. पण असं बाकीकडं कुठं बी जायचं असलं देवाच्या ठिकाणी तर मग सिंगल एकच गाडी बसती आणि एक टू व्हीलर. एवढाच रोड आहे, जास्त मोठा रोड नाही. तर तर मग असं अडचणी येतात, कधी कधी गिऱ्हाईक बी येतंय. तर मग आम्ही जायचं ठरवलं आणि तिकडं तर अशी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला अनुभव नव्हता. आम्ही निघलो त्यावेळेस रविदादा जाणार होते, पण त्यांची आणि आमची काय भेट होईना असं काय वाटत नव्हतं. की आमचा प्लॅन वेगळाच होता 1.5 महिन्यापासून आणि त्यांचं वेगळंच होतं. आणि पुन्हा असं काही हे नव्हतं की बुवा ते ना आम्ही संघ जाऊ म्हणून. पण मला अडचणी इतक्या येत्या, पण तरी पण आम्ही दोघांनी असं ठरवलं जी काय होईल ती होईल. जिथवर जातो तिथवर जायचं आणि जिकडं गाडी वळण तिकडंच निघायचं. म्हणजे असं काय फुल प्लॅन नव्हता केला. नाही तर ऋषिकेशपर्यंत जायचं, गेली गाडी तिथंच गाडी लावायची आणि पुढं रेल्वे हेन जायचं, इष्टीन जायचं. नाहीतर म्हणजे बस वगैरे भेटणंच. नाहीतर काय करायचं, मध्ये जरी गेली दुसऱ्या राज्यात एखाद्या नाही पुढं जाऊन दिलं, समजा काय अडचण आलीच तर गाडी तिथंच उभा करायची आणि इष्टीत बसून पुढचा प्रवास सुरू करायचा. काही नाही झालं तरी निदान केदारनाथ आणि बद्रीनाथ तरी करून माघारी येऊ. तर जेव्हा जेव्हा आपण असा विचार करतो ना, चला जाऊ काय होईल ती होईल, तर 100% मग काम होतं. आणि असं ठरवून जर कुठं जायचं मुलांना, उद्या जायचंय, तर काही ना काय अडचण. गाडीवाला म्हणतो वेळ नाही, जोडीदार म्हणतो उद्या मला काही काम आहे, कुणाचाच प्लॅन होत नाही. आता बरेच जण असं काय म्हणतात, आपण 4-5 जण तुम्ही जायला पाहिजे ठरून ठरवून पोरं निघतच नाहीत. प्रत्येक जणाच्या मागं गाया गुरं दारा, कुणाचं काय लग्न, कुणाचं काय असं कार्यक्रम असते. मग ते एकामुळं सगळ्यांचं कॅन्सल होतं. 1-2 नाही तर 4 जण असले 4 जण, तर मग जरा फास्ट प्रोसेस होती. आणि ती बी नक्की यायचंय का नुसतंच हा जाऊ आणि येऊ, ह्याच्यात काय हे नसतंय. तर मग ज्याला कुठं जायचं असलं ना प्लॅन, तर मग ते थोडे जर पोरं असले किंवा अचानक एखादा निघले ते म्हणले ना यायचंय का, आपलं टपकन बसायचं आणि जायचं, मग प्लॅन होतो. तर चला असं सांगायचं होतं एकंदरीत. मला असं म्हणायचं होतं याच्यातून की कोणचंही असं ठरून प्लॅन होत नाही हो. म्हणजे फक्त लय आम्ही बोबाटा नव्हता केला. आम्हाला जायचं होतं आणि केदारनाथला आम्ही सांगतच नव्हतो कुणाला जायचंय म्हणून. फक्त संदीप तरी म्हणायचं, पण मी कुणालाच म्हणत नव्हतो. कारण काय आम्ही जायचोच म्हणतो, पण जाणं होतंय नाही होतंय, काय अडचणी येते आता नुसतं जाऊ जाऊ करून काय उपयोग नाही. कारण एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर, कारण माझी एकट्याची बी डिरिंग लागत नव्हती ना. एकटा इतक्या लांब जाणं म्हणजे एवढं आम्ही 3 जण होतो तरी बी गेलो तरी गावातले लोक म्हणतात काय पोरं आहेत बाबा, गाडी इतक्या लांब जात असतात का. बरेच जण म्हणले एवढ्या लांब जायची रिक्स नाही घ्यायला पाहिजे. तर आम्ही तर केदारनाथ बद्रीनाथ केलं, पण रविदादानी सगळं भारतात हे कोपरा ते कोपरा करून आले एकटेच पुन्हा. तर चला एकामेकाची साथ असणं गरजेचं आहे. तर एकटं माणूस जात नाही, जोडीदार पाहिजेच आहे. 1-2 गाड्या, 1-2-4 जण पाहिजेत. आयुष्यात फिरलंच पाहिजे, फिरल्याशिवाय बी अनुभव येत नाही. की जीवनमध्ये आपण जीवनामध्ये आलोत ना, तर बाहेरचं तिकडलं वातावरण वेगळंच आहे, थोडं आपलं वेगळंच आहे. तर बघायलाच पाहिजे. ही आनंदी ना आम्हाला एवढी सकाळ सकाळ त्रास देते ना का. गोट घेतले, खाली गोट ठुलते, सगळे पालथे केले. आणि इकडं भाकरी चालू होत्या आणि इकडं आनंदीने बघा कसं पीठ आहे ना सांडिलंय ते पिशवीतून घेऊन. लय अवघड आहे बुवा. सकाळ सकाळ शाळातले पोरं यायला लागलेत आणि 9 वाजता बघा, 9 वाजल्यात आता. काय म्हणती ए आनंदी? दीपा आवरलं का तुझं? हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. तर आज काय मस्त असा पाऊस येत आहे बाहेर, बघा तुम्ही. थोडा थोडा लेना. मी म्हणलो होतं की आज आपण म्हणजे आम्ही रानात जाणार आहेत.
आणि पाऊस तर झालाय सुरू आहे का नाही. त्याच्यामुळे आज आम्ही रानात जाऊ शकत नाहीत. काय म्हणावं आता, रानात जायचं आणि काय रानातलं रानात काम जायला मुहूर्त लागत नाही. आम्हाला वाटतं पटकन, मला वाटतं की पटकन रानातलं काम मोकळं व्हावा, व्हावा. खुरपून झालं ना म्हणजे झंझट नाही. पण ते चला आता काय, एक दिवस गेलो तर ऑस्ट्रेलिया यात्रेला, एक दिवस आपली इथं यात्रा, 2 दिवसात चांगलं उरकलं असतं तर सगळेच काम करावं लागत आहे, पर्याय बी नसतो आहे का नाही. हा पण असं म्हणतोय मी, सकाळ उठल्यापासून उरकितोय 9:30 वाजल्या सकाळच्या आत्ता तरी पण. आपलं आवरलंय रानात जायला, हा. पण पावसाने चालू केलं, मग कसं काय जायचं रानात तर आता. मी जाऊ का आता. आता तुम्ही उलटा आष्टीला जा ना, आष्टीचं काम आवरा तुम्ही. ठीक आहे चालतंय, हा चालेल ना. अरे बापरे, गळ्यातलं तुटलं रे माझं. शिश आले. जाऊ का. पाऊस बी असा आहे, म्हणजे पाऊस आहे ना, हात सुद्धा ओलं होणार नाही, असा एकदम असा झिमरिम झिमरिम, जसं काय फवारा मारतो असा. आणि नुसतं असं ओलं झालंय नाही का, गवत एकदम ओलं झालंय. गवत दाखवतो मी तुम्हाला कसं ओलं झालंय. असं एवढं बी ओलं नाही, रानात जायसारखं, पण वाटतंय दुपारून पाऊस येईन तो का असा पाऊस झालाय. असं ओलं 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 झालंय. गावताव कसं पाणी दिसतंय तसं. तर ओलं असल्या मग काय होतं, चिखलाचं रानात जाऊ वाटत नाही. आणि ह्या साईडला बघा असा थोडा थोडा पाऊस दिसतोय. इकडे दिसतंय का, असा पाऊस चालू आहे. म्हणजे मोठा नाही, पाणी नाही, काही कामाचा बी नाही असा. तुझं ना दीपाली काहीच सांगू नको, काहीच नको सांगू, नको सांगू, नको 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 नको. थांब हाल नको. मला काय दाखवायचंय, हे कानातले आणले दीपालीने, एवढे जडची जड येत. आणि उगं काहीतरी कान वगळायला, कान असे वगळते ना, असे मोठाले जाडचे जाड. काय दीपालीने घातलेत ह्यावडा लेक एक झुमका. सगळं कान आहे ना, कान असा खाली येईन, सगळा कान उघडून खाली येईन. खरं वय, कान तुटन, कान मी कधी घालते का तुम्हाला माहित नाही का. काय घातले दीपाली कानातले, काय पटतय. जाऊन द्या, काय आहे, सगळ्यांचे विचार सगळ्याला काय पटत नाहीत. मी बोललो की तो राग, त्याच्यापेक्षा मी असं ठरवलं की बाबा ज्याच्या त्याच्या मनाने, ज्याचं त्याचं आयुष्य दिलं, ज्याच्या त्याच्या मनाने म्हणायचंच नको. पण उगाच कसले तरी झुमके दिसते तुम्हाला, असं लांबून नाही दिसायचे एवढे. मी जवळून दाखवतो तुम्हाला. तिकडे आता छान थोडस नाही दिसत का. बघू ना कसे दिसते त्याला. हो, काही असे झुमके एवढाले जाड असतात का. गाडीचं चाक एक गाडीचं चाकाचे, कानापेक्षा झुमकाच मोठा आहे तुझा. चांगलं नाही दिसत. ठेव काढून लगेच आता. हा, कुठून आणली होती. यात्रेतून आणलं. यात्रेतून आणले होते का. किती रुपयाला. ते 40 रुपयाला. काय मी आई कधी काय घेते का, पण मी नाही होते घेतले, माझ्या बहिणीने घेतले होते हे. उगाच काहीतरी घालायचं, मोकर घालायचं म्हणून घालायचं काहीतरी. छान नाही दिसत ना. अरे बारीक बारीक नाजूक असते, नाजूक घालायची, चांगली घालायची. नाही तशा गोल रिंग का घाली आपण, नाजूक घालावा. कसं तरी वाटतंय. अयो मग कान सुद्धा एवढा नाही हो. नाही ना. खरंच नाही. चला आवर कान बरं. सुद्धा एवढा मोठा थोडासा नाही. पाऊस उघडलाय, बघू आपण रानात एकदा ट्राय करू, जाऊ. जर खुरपीत आलं तर खुरपायला बसू. हा, नाही तर मग मला जायला ड्युटीला. मोकर काय येईन पाऊस वाटतं, पण उघडलाय थोडासा पाऊस. हा बघा. चला तर मीच आत्ता निघलोय रानात एकटाच, आणि दीपाली आहे दुकानात. तिला म्हणलं पाऊस उघडला तर मागून ये. मी तर जातो रानात, बघतो खुरपायसारखं असलं तर मी फोन करतो, आणि नसेल तर मग मीच माघारी येतो. जाऊ का. आता पाऊस उघडल्यासारखं वाटतंय सगळीकडं. थोडासा जिम 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 चालू झाली ती. आता जातो रानात डायरेक्ट.